माझ्या मित्रमैत्रिणींनो नमस्कार. देवाक काळजी चॅनलवरती ना तुमचे स्वागत आहे. आता ना तुम्ही बघू शकता अहमदाबाद जंक्शन. आम्ही ना आज दुपारी 2 वाजता मुंबई सेंट्रलवरून ट्रेनमध्ये बसलो होतो एक्सप्रेसमध्ये. आता रात्रीचे 9:30 वाजले. आम्ही अहमदाबाद रेल्वे स्टेशनला उतरलो. इथे आहे ना मित्रांनो, आम्ही 2-3 देवदर्शनासाठी आलो आहोत. तुम्हाला ते मी दाखवणार आहे. रात्री ना 9:30 वाजता अहमदाबादला पोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्याच्याच बाजूला ना आमचं विश्रांतीसाठीही हॉटेल बुक होतं. तिथे जाऊन आम्ही आराम केला. त्याच्यानंतर सकाळी ना 7:30-8च्या दरम्याने आम्ही भद्रा मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालो. आणि भद्रा मार्केट ना हे कपड्यांसाठी खूप फेमस आहे अहमदाबादला. आणि तिथेच ना मित्रांनो भद्रकाली मातेचं मोठं मंदिर आहे जे जागृत आहे. तर आता बघा आम्ही ऑटोमध्ये बसलो आहोत आणि तिथे आम्ही आता पोचतो आहोत. तुम्हाला मंदिर दाखवते. मित्रांनो हे बघा, आता आम्ही ना लाल दरवाजा अहमदाबाद इथे ना श्री भद्रकाली मंदिरामध्ये आलो आहे. हे बघा, हे आता हे त्यांच्या गुजराती भाषेमध्ये लिहिलं आहे भद्रकाली. तुम्ही बघा इकडे खूप गर्दी आहे. हे बघा, हे भद्रकाली ना भद्रानी मार्केट आहे जे साडीचं मोठं आहे. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहोत. भद्रकाली माता. आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत, पण इथे फोन अलाउड आहे की नाही ते माहिती नाही. पण मी आता त्याच्या आतमध्ये चालली आहे. हे बघा, हे आम्ही ना मंदिराच्या आतमध्ये चाललोय. इथे हे म्हणजे ज्यांच्या चुनरी वगैरे असतात ना, म्हणजे चुनरी बांधलेली आहे. म्हणजे काही नवस असतील ना, लग्न वगैरे कोणाचं काय म्हणजे जमलं किंवा लग्नाचं काही बोललेलं असेल आणि पूर्ण झालं तर देवीला ते साडी म्हणजे चुनरीने अर्पण करतात. असं काहीतरी आहे आमचं. ते अर्धा आधी गुजराती भाषेत लिहिलेलं असल्यामुळे मलाच काही कळत नाही आहे काय लिहिलं आहे ते. आणि इथल्या लोकांना काही विचारायला गेलं ना मित्रांनो तर त्यांना काही लोकांना हिंदी कळतं पण काही लोकांना कळत नाही. मंदिरामध्ये बघा आज किती गर्दी आहे. ती नवसाला पावणारी देवी आहे असं हे बाहेर जे लोक बसले आहेत ना ते सांगतायत. बघू शकता. हे बघा, या होमासारखं आहे ते. तिथे बघा पूर्ण तिकडे चुनरी बांधलेल्या आहेत. म्हणजे हे नवसाचं आहे. हे बघा, इथे बघू शकता. तुम्ही बघू शकता इथे हे बघा, हे मंदिराच्या आतमध्ये गेलं ना की असे ही कुठली देवी आहे ह्यांची. आणि इथे गुजरातीतच लिहिलं आहे पण ही सरस्वती माता लिहिली आहे. इथे बघू शकता. हे बघा, आणि ही एक इथे कुठली तरी माता आहे. कसं आहे ते बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आता डायरेक्ट मी मंदिरामध्ये आली आहे. आणि ही भद्रकाली माता आहे. ही भद्रकाली माता आहे. तुम्ही बघू शकता. बघा, हे भद्रकाली मातेचं दर्शन करून घ्या. ही लाल दरवाजा आहे एरिया. तिथे हे आहे पूर्ण सोनेरी आहे आणि आतमधला गाभारा आहे तो पूर्ण सोन्याचा आहे. बघू शकता. हे बघा, हे इथे पुजारी काका आहेत आणि हे मातेचं मंदिर आहे. असं खूप मोठं आहे. दर्शन करून घ्या आणि तुम्ही इथे दर्शनाला येऊ शकता. हे बघा, हे इथे महाकाली आहे, काली माता. इथे बघू शकता. हे बघा, हे इकडे असं आहे की इकडे हे सगळे फुल मार्केट आहे. आणि तुम्ही बघू शकता हे देवाच्या ओट्या बिट्या इकडे सर्व बसलेले असतात हे कमळ वगैरे घेऊन. हे बघा, या काठी आहेत आणि या बघा इकडे कमळाची फुलं जी महाकालीला. आणि हे कमलगट्टा म्हणजे कमळाच्या ज्या बिया असतात ना ते हे आहेत. हे बघा, बघू शकता. हे सर्व ते आता इथं विकायला बसले आहेत. हे कमळ आहेत लाल कलरचे, पांढऱ्या कलरचे आणि हे कमळाच्या बिया आहेत. आणि हे बघा
हे कमळाचे कळे आहेत, म्हणजे हे फुलले नाही आहेत. हे इथं विकत घेऊन तुम्ही काली मातेला अर्पण करू शकता. या त्या मावशी आहेत. आणि इकडे बघू शकता जे देवीला नवस पूर्ण वगैरे झाले तर ना हे चुनरी आहेत, ते देवी मातेला चढवले जातात. इथे चुनरी पण विकायला बसले आहेत. म्हणजे चुनरी इथे ते फेमस आहे. म्हणजे ह्या देवीला नवस पूर्ण झाला ना तर ही अशी चुनरी हिरवी, पिवळी, लाल 3 कलरमध्ये असतात. हे असं इथे चढवलं जातं देवीला. काली माता आहे ही, भद्रकाली. म्हणजे ह्या मार्केटची ना ही एक मोठी देवी आहे अहमदाबादमध्ये. बघा हे असं आहे. हे बघा हे आहे ना चना जोर गरम म्हणून ना हा एक आहे ना मित्रांनो अहमदाबादचा आयटम आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे असे पाव किलोचे असे हे भरून ठेवलेले आहेत. म्हणजे हे ना आपण काबुली चणे म्हणतो ना त्याचा तो एक प्रकार आहे. ते काबुली चणे ते मशीनमध्ये घालून त्याला ना ते असं भाकरा कसा असतो म्हणजे भाकरवडी नाही, खाकरा त्याच्यासारखं ना ते असं ते बनवलेलं असतं. हे बघा हे इकडे फेमस आहे चना जोर गरम. हे बघा हे मित्रांनो मसाल्यावाले आवळा कँडी आहेत आणि हे आहेत म्हणजे नुसते विदाऊट मसाल्यावाले आवळा कँडी आहेत. आणि इथे हे पण फेमस आहेत. आणि हे पण जरा ह्याचे अंकल ये वाला कैसा किलो है आवड़ा कैंडी? ये 400 रुपये किलो है। हाँ, और वो आएगा 480 रुपये। 480 रुपये। हाँ। और ये मसाले वाला? ये मसाले वाला 600 रुपया। 600 रुपये आहे बघा. आणि हे ना आम्ही खाऊन पण बघितले मित्रांनो. ये अभी गर्मी में खाएंगे ना तो शरीर में ठंडक रहेगी। ये आमला बहुत विटामिन होता है। ये खाने से खून साफ होता है, आँख अच्छी रहती, बाल सही रहेंगे। ये कैल्शियम वाली चीज है। हमारे यहाँ 12 महीना मिलता है। फेमस आहे यहाँ? हाँ आमला फेमस है। आवळा फेमस आहे. तर मित्रांनो हे बघा हे यांचं आवळ्याचं आहे. मी खाऊन पण बघितले, हे खूप छान लागतात. आता इथे ह्यांनी आम्हाला खायला पण दिले. तुम्हाला जर पाहिजे असतील ना तर तुम्ही कधी अहमदाबादला आले ना तर इकडून हे घेऊ शकता. अंकल ये कितना मतलब ऐसा कितने से स्टार्ट होता है? पाव किलो, 100 ग्राम, 200 ग्राम? ये 100 ग्राम 100 रुपया है, 250 ग्राम। वो 120 का 250 ग्राम है, 150 का 250 ग्राम है। तो जैसे कस्टमर इस तरह भाव हम करके देते हैं। हाँ, ज्यादा थोड़ा भाव कम होता है, 250 ग्राम 100 रुपया होता है। तर मित्रांनो हे बघा हे तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे. हे आता बघा हे मसालेवाले आहेत आणि हे खूपच छान लागतात. आता आम्ही पण घेणार आहोत त्यांच्याकडे. आता आमच्या इथे हे गावी पण मिळतात, पण इथे ह्यांची बनवण्याची पद्धत थोडी आपल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. जरी आपल्या कोकणामध्ये आवळे असले तरी प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते ना. तर सगळीकडचं घेऊन बघायला पाहिजे ना काय कसं असतं. मित्रांनो आता ना दुपारचे 12:30-1 वाजत आला आहे आणि आता आम्हाला भूक लागली आहे. आणि इथे जेवणाचे एवढे वांदे आहेत की गुजरातचं जे अहमदाबादचं जेवण आहे ना सगळं गोड जेवण आहे. म्हणजे सगळ्यामध्ये ना ते काहीतरी साखर गुळ सारखं ते काहीतरी घालतात. आम्हाला महाराष्ट्रासारखं डाळ भात भाजी असला काही प्रकारच मिळत नाहीये. मग चायनीज मिळतं. आता ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चाललोय जेवायला. हे बघा हे रेस्टॉरंट आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे खुर्चीवर बसले आहेत ना ते ओनर आहेत आणि ते टेम्परेचर जास्त आहे उन्हाचं. तर आता जेवण वगैरे पुढचा ब्लॉग बनवतो. हे बघा हे त्यांचं मेनू कार्ड आहे. ते वरचं फक्त सूप मला कळतंय आणि पंजाबी आणि पुढं काय लिहिलंय काय कळत नाहीये. त्यांची भाषा आहे. आता आम्ही त्यांना विचारून ट्रान्सलेशन करून जेवणार, कारण ह्यांचं काय काही भाषा आम्हाला नाही कळत आहे. हे बघा हे अहमदाबादमध्ये हे रेस्टॉरंट आहे बघा. हे बघा ते ओनर आहेत. हे वरती पण आहे. अंकल हे एसी रूम आहे ना? हा वरती आहे ना एसी रूम आहे. जेवण छान आहे एकदम. जेवण एकदम छान आहे. हॉटेल एकदम स्वच्छ आहे. पण आता बघू आता आम्हाला काय भेटतंय ते महाराष्ट्रीयन पद्धतीचं. मित्रांनो हे बघा आता ना आम्ही इथे मेन अहमदाबादच्या मार्केटमध्ये आलोय आणि इथे हे साडीचं मार्केट आहे बघा. तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो ना व्हिडिओ बनवताना खूप प्रॉब्लेम येतोय कारण इथे महाराष्ट्रापेक्षा
खूप जास्तच टेम्परेचर आहे उन्हाचं, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हे बघा इथे असे छान छान साड्या बिड्या, म्हणजे हे गुजराती लोकांचं आहे ना, त्याच्यामुळे इथे मार्केटच खूप आहे. हे बघा, आता मी हे जाताना बनवते, शॉपमध्ये गेल्यावर मी तिकडचं पण बनवीन. हे बघा, हे ह्यांची काय भाषा आहे ते मला नाही कळत आहे. गुजराती लँग्वेज मध्ये दुकानाचं नाव आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे ना साडीचं मेन मार्केट आहे. हे बघा, हे असे ब्लाऊज आहेत बघा, कुठल्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत ते काय माहित नाही, पण लय भारी आहेत, एकदम अँटिक आहे. हे बघा, हे मला वाटतं गरबा खेळतात ना तेव्हाच काहीतरी आहे ते ब्लाऊज घालतात ते, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचे नाही आहेत, भारी आहेत पण. बघू शकता, हे इकडे पण आहे बघा, असं हे छानपैकी ही साडी आहे त्या डमीला घातलेली. मित्रांनो, हे बघा, भूमी फॅशनच्या दुकानामध्ये आली. हे त्यांचे शॉप, हे ओनर आहेत. नमस्कार दादा. नमस्कार। हाँ, ये देखो, अभी ये घाघरा चोली है, इसका बारे में जरा बताओ। ये लहंगा चोली आएगा दीदी, इसमें विंटेज का ब्लाउज लगा हुआ है, ये 2 पीस आता है। इसमें आपको खाली दुपट्टा चाहिए तो दुपट्टा भी मिल सकता है, 3 पीस हो सकते हैं उसमें। हाँ, देखो ये हो गया 3 पीस। ये उसके ऊपर ही दुपट्टा है। हाँ, ये 3 पीस हो गया, 2 पीस भी चलता है और 3 पीस भी चलता है, 2 in 1 में चलता है। किसी को दुपट्टा नहीं लेना हो तो नहीं ले सकता है, खाली लहंगा चाहिए तो भी मिल सकता है, ब्लाउज चाहिए तो भी मिल सकता है, दुपट्टा चाहिए तो भी मिल सकता है। हाँ मित्रांनो, बघा दुपट्टा पण भरलेला आहे। देखो फिर ये इस टाइप का भी आएगा, ये भी 2 पीस खेला जाता है। इसमें आपको दुपट्टा सेट करना हो तो हो सकता है दीदी। हाँ बघा, ये 2 पीस आता है, इसमें अलग अलग कॉन्सेप्ट आएंगे, सब अलग अलग। देखो इस टाइप का भी आएगा, ये फैंसी में आएगा, ट्रेडिशनल में भी चलता है और शादी ब्याह में भी पहन सकती हो दीदी। हाँ देखो ये वाला भी ऐसा ही है, 2 in 1 है। ऐसे जरा हाथ में लेके दिखाओ। हाँ, हे देखो मित्रांनो, बघा हे ब्लाऊज, म्हणजे हे चायना चुडी सारखं आहे घागरा, हा मला खूप आवडला बघा। इसके ऊपर दुपट्टा भी है। हाँ, इसके दुपट्टा ऊपर सेट कर सकते हैं अपने। दुपट्टा पण आहे। आणि ब्लाऊज ये फॅन्सी वाला क्या है? देखो इस टाइप का, ये पेस्टल ट्रेडिशनल के लिए आइटम। हाँ, हे बघा, ये पूरा ट्रेडिशनल आइटम, हे एकदम ट्रेडिशनल आहे। हे बघा, और ये ब्लाउज किसके ऊपर का है? ये आप ट्रेडिशनल में भी पहन सकते हो। सिल्वर वाला। हाँ हाँ, ये वाला ट्रेडिशनल में भी पहन सकते हो। हे बघा, हे सेकंड टाइप का फॅन्सी स्टाइल आहे आएगा। मित्रांनो। हे बघा, माझ्या मैत्रिणी जर व्हिडिओ ये बघत back. असतील तर त्यांनी बघून घ्या। इकडे खूप अहमदाबाद मध्ये खूप फॅन्सी ब्लाऊज आहेत, जे आपण ड्रेस वरती पण यूज करू शकतो, चायना चुडी वरती पण यूज करू शकतो, आणि साडी, फॅन्सी साडी वगैरे असते ना तेव्हाही करू शकतो। ये हाँ, साड़ी के लिए, ये साडी के ऊपर ये का है साड़ी ना? के लिए। हाँ, हे साडीवरचं ब्लाऊज आहे, किती सुंदर डिझाईन आहे, आणि हे म्हणजे फ्री साईज आहे, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ना माझ्या मैत्रिणींनो अल्टर करू शकता। माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे बघा, हे एक दादा अजून एक दाखवतायत, हे ये भी ग्रीन आएगा साड़ी कलरचा के आहे लिए। आणि हाताला एवढी सुंदर डिझाईन आहे। हा मागचा बॅकग्राऊंडला पण डिझाईन, गळ्याला खूप छान आहे। मित्रांनो, हे बघा, हे दुकानचे ओनर आहेत, आणि ह्या दुकानाचं नाव आहे नवकार डिझाईन, आणि हे अहमदाबाद मध्ये आहे। हे यांचं दुकान बघू शकता। आम्ही आता एका साडी घेण्यासाठी एका दुकानात आलोय। हे दुकान आहे बघा, असं हे बघा। ये देखिए, ये हमारा साड़ी का कलेक्शन है। इसमें हमारा 10 से 12 कलर रहते हैं बंदेज के अंदर, और इसमें ना 6-7 डिजाइन रहती है। साड़ियों के अंदर हमारा बंदेज का खुद का मैन्युफैक्चरिंग है। ये देखिए, इसमें भी 7-8 कलर रहने वाले हैं। ये सारी अलग अलग डिजाइन आएगी। और हमारे पास लहंगा चोली का भी बढ़िया काम है। अगर आपको लहंगा चोली के लिए कुछ भी रिक्वायरमेंट हो तो आप आ सकते हो। और हमारा ऑनलाइन भी हम सर्विस देते हैं कस्टमर को। हम विजिटिंग कार्ड दिखा देते हैं, आपको कॉन्टेक्ट नंबर दे देते हैं, तो आपको कभी भी ऑनलाइन शॉपिंग करनी हो तो भी हो जाएगा। हा, हे बघा, हे साड्या पण आहेत, हे देखो। हाँ, एक ये वाला हमारा डिजाइन है साड़ी के अंदर, 2500 रुपए में हम 2 साड़ी रखे हैं। इसमें 12-12 कलर का चार्ट आता है, 6 से 7 इसका डिजाइन आता है, देख सकते हैं। ये बनारस है, इसमें लटकन वगैरह सब रहने वाला है। सबसे सुपर हिट डिजाइन है हमारी शॉप का।
ये हे देखिए पण खाली आप खूप बॉर्डर साडी देख छान सकते आहे हो, बघा. एकदम बढ़िया बॉर्डर रहेगा। ये हेवी लटकन रहेंगे, पटोला का डिजाइन रहेगा। इसमें 10-10 12-12 कलर्स आते हैं। ये वाला हमारा ऑफर रेट में रखा हुआ, आप ऑनलाइन भी शॉपिंग कर सकते हो, नंबर दिया हुआ है इसमें। ये देखिए ये वाला भी डिजाइन बढ़िया रहेगा। टॉप गज्जी का दुपट्टा रहेगा, हैंडवर्क का ब्लाउज रहेगा, सबसे सुपर हिट डिजाइन है। इसमें मेरे पास बढ़िया से बढ़िया डिजाइन कलेक्शन अवेलेबल है। अगर किसी को ब्राइडल का लेना है तो दिल्ली, मुंबई, कलकत्ता जैसा कलेक्शन रहेगा। पूरा का पूरा हैंडवर्क के अंदर रहेगा। ये वाला डबल दुपट्टे के साथ हे बघा आएगा। खूप छान आहे बघा. ये सारे लहंगे में हमारे पास 50% तक का डिस्काउंट मिल जाएगा कस्टमर को। इसमें बहुत सारा डिजाइन, दुपट्टा वगैरह सब अवेलेबल है। देखिए वाला लहंगा देख सकते हो, अगर एंगेजमेंट के लिए इसमें कलर डिजाइन रहेगा, देख सकते हो। ये वाला सबसे सुपर हिट डिजाइन है खूप हमारा। छान आहे बघा. हा लेहंगा खूप छान इसमें आहे. ना रेडीमेड ब्लाउज रहेगा दीदी, हा देख सकते हो। हमारा शॉप का न्यू ओपनिंग हुआ है, इसलिए इसमें डिस्काउंट वगैरह रखा हुआ है, सारे डिजाइन हा वगैरह। म्हणजे यांचा शॉप ना न्यू ओपनिंग आहे आणि डिस्काउंट पण आहे हे बघा. ये रेडीमेड ब्लाउज आएगा, फुल स्लीव का ब्लाउज रहेगा। इस टाइप का बहुत सारा कलेक्शन अवेलेबल है, आप आ सकते हो, दिखा देता हूँ दीदी। तो आप बहुत सारा ब्राइडल साइडर सारा कलेक्शन अवेलेबल है। तो सारा का सारा न्यू कलेक्शन अवेलेबल है इधर, सारा का सारा डिजाइन वगैरह सब अवेलेबल रहेगा। एक बार आप इधर विजिट कीजिए, बहुत सारा डिजाइन कलेक्शन अवेलेबल है। लोग है ना, मैं आपको ज्यादा मित्रांनो हे बघा, मानक शोक बादशाचा हजिरा आहे हा. आणि थोडंसं ऊन आहे, समजून घ्या, कारण मी आता थोडंसं सावलीतून जाते. अहमदाबाद शहर ना, म्हणजे इथे आम्ही विचारलं तर हे इथले रहिवासी सांगतात अहमदाबाद शहर ज्या राजाने बसवलं म्हणजे हे, त्याचा हा राजमहल आहे. हे बघा मी थोडी सावलीत येते. हे बघा त्यांचं नाव लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे अहमदाबाद शहर हे खूप मोठं आहे आणि ते ज्या राजाने बसवलं, इकडे बनवलं, त्याचा हा राजमहल आहे. हे बघा मी आता ही अशी आतमध्ये आली, तुम्ही बघू शकता. इकडे खूप जुनं आहे ते, पण तिथे असे टुरिस्ट लोक येतात. हे बघा हा त्याचा ताजमहल आहे बघा. थोडासा जुना टाईप आहे, हे असे खाली गाड्या वगैरे लावलेल्या आहेत. हे बघा हा ताजमहल आहे. हे बघा त्या राजाचं असं नाव लिहिलेलं आहे इकडे. हे बघा हे गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे, त्यांचं काय ते मला पण कळत नाही. हे बघा हे आता ना आम्ही त्या ते महाराजांचा जो व्हिडिओ बनवला ना, त्यांच्या बाजूलाच ना हे मुखवासाचं शॉप आहे. आणि इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहेत. हे असा मुखवास आहे हे बघा. आणि हे ते दादा आहेत दुकानवाले. हे बघा आणि आपण जे आंब्याची पाराम म्हणतो ना मित्रांनो, हे बघा हे जे सफेद कलरचं आहे ना, हे बघा हे मला एक नवीनच इथे प्रकार बघायला मिळाला. आपण जे आंबे खाऊन पाराम टाकून देतो ना, ती जी पाराम असते ना, ती सुकवून त्याच्या आतला जो गर असतो, म्हणजे आपण कोय म्हणतो, त्याचे इकडे ना अशा भेता पाडून ना त्या मीठ लावून सुकवले आहेत. हा प्रकार अजून मला माहित नव्हता. मी मालवणची कोकणातली आहे तरी आता हे बघून मी घरी जाऊन असं करून बघणार आहे असं होतंय का, आणि नंतर त्याचा पण एक व्हिडिओ टाकीन मी तुम्हाला. हा एक नवीन प्रकार बघायला मिळाला मला इकडे, की आंब्याच्या कोळीपासून पण ते गर काढलाय आणि त्याचा पण मुखवास बनवला इकडे अहमदाबादला. बघा हे असं वेगळ्या प्रकारचं आहे यांचं दुकान आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा आता आम्ही ना अहमदाबादमध्ये आहोत ना, तर इकडे हे बघा आपण जे अहमदाबादची बोरं म्हणतो ना, जी मोठी मोठी ती, हे बघा हे त्याचं झाड आहे. ऍक्च्युली हे रोडच्या एकदम साईडलाच आहे, कडेला. आता मला दिसलं इथे, आणि त्याला अजून हिरवीगार मोठी मोठी बोरं पण लागली आहे. त्याच्यामुळे मी जसं दिसलं ना तसं काढलं. आणि ऊन अहमदाबादमध्ये मुंबईपेक्षा आणि आपल्या मालवणपेक्षा खूप जास्तच टेम्परेचर आहे उन्हाचं. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता ना माझा फायनली ब्लॉग बनवून झाला आहे. भद्रा मार्केटमध्ये शॉपिंग केली, भद्रकाली मातेचं दर्शन घेतलं आणि खूप सारी धमाल केली आम्ही, कारण आम्ही 7-8 जण ग्रुपने आलो होतो.
आणि व्हिडिओ बनवताना ब्लॉग बनवताना मला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागले, कारण अहमदाबादचं टेम्परेचर खूप जास्त आहे. कोकणातल्या लोकांना म्हणजे आम्हाला पण या टेम्परेचरची सवय तर अजिबात नाही आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना पण एवढ्याच टेम्परेचरची सवय नाही आहे. नॉर्मल टेम्परेचर असतं आपल्या महाराष्ट्राचं. आम्ही खूप चांगल्या ठिकाणी ना खूप चुकीच्या वेळेत आलो आहोत आणि हे आम्हाला इथे आल्यावर कळलं. आम्हाला वाटलं बॉम्बेसारखं किंवा महाराष्ट्रासारखं कोकणसारखं आपलं इथलं टेम्परेचर असेल आणि आमच्या तिकीट अगोदरच बुक होत्या, त्याच्यामुळे आम्ही मग कॅन्सल वगैरे काही करत बसलो नाही. शूट करताना मला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागले, कारण ऊन खूप होतं, कॅमेरा हँग व्हायचा, मोबाईल हँग व्हायचा. तरी मी फायनली माझा ब्लॉग बनवला आणि धमाल खूप केली आम्ही, एवढी धमाल केली. तर आता फायनली आम्ही आमच्या हॉटेलजवळ पोचतो आहोत. 3:45 वाजले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.